नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युनिक पूजा रंगोली या चॅनलमध्ये. आज आपण रथसप्तमी स्पेशल रांगोळी पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी बॉर्डर म्हणून पांढऱ्या रांगोळीने गोलाकार काढून घेतला आहे आणि मध्यभागी पिवळ्या रांगोळीने रंग भरून घेत आहे. पिवळा रंग भरून झाल्यानंतर आपण केशरी कलर वापरणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार केशरी रंग पसरवून घ्यायचा आहे आणि केशरी रंग देऊन झाल्यानंतर आपण बाहेरच्या बाजूला लाल कलर देणार आहोत, म्हणजे आपली लाईट टू डार्क शेड तयार होईल. त्याच्यानंतर कलर मर्ज करण्यासाठी आपण केशरी कलरमध्ये लाल कलर मिक्स करून घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कलर मर्ज करून घेणार आहोत. आता आपण पिवळा आणि केशरी कलर मर्ज करण्यासाठी पिवळ्या कलरमध्ये केशरी कलर मिक्स करून घेणार आहोत आणि तोही मर्ज करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने कलर मर्ज करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या शेड्स व्यवस्थित दिसून येतील. तुम्ही बघू शकता आपल्या रांगोळीचा बॅकग्राऊंड काढून तयार झालेला आहे. शेडही अगदी व्यवस्थित दिसत आहेत. तर रथसप्तमी म्हणजे रथ हा काढलाच पाहिजे, तर आपण रथाची आकृती काढून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता या प्रकारे मी पांढऱ्या रांगोळीचा वापर करून रथाची आकृती काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपला रथाचा आकार देऊन झालेला आहे. आता रथाच्या वरच्या भागात आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाईन करून घेणार आहोत. डिझाईन करून झाल्यानंतर या डिझाईनमध्ये आपण पांढरे गोलाकार टिपके देऊन घेणार आहोत, म्हणजे आपला रथ आणखी आकर्षक दिसेल. जे खांब आहे त्याच्यामध्ये आपण टिपके देऊन घेणार आहोत आणि पेनाच्या किंवा ब्रशच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे आपण अशी डिझाईन करून घेणार आहोत. रथाचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्येही आपण चेक्स प्रमाणे डिझाईन आखून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण डिझाईन काढून घेणार आहोत. आता आपण रथाचे चाक काढण्यासाठी झाकणाचा वापर करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण रथाचे चाकही काढून घेणार आहोत. यासोबतच आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 5 झेंडेही काढून घेणार आहोत. रथाच्या बरोबर मध्यभागी आपण सूर्य काढून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण सूर्य काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला थोडीशी डिझाईन काढून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रथाच्या चाकावरती आपण पिवळी आणि लाल रांगोळी देऊन घेणार आहोत, म्हणजे आपली रांगोळी आणखी छान दिसेल. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.